नमस्कार कर्मचारी मित्रांनो, मी तुमच्यासारखा एक सामान्य एस टी कामगार आहे। ज्या आंदोलनामधून कर्मचारी होरपळून निघत होता, आर्थिक विवंचनेत होता, त्या विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी जो संप झाला, त्या संपाचं जन आंदोलनाचं संपात रूपांतर होऊन त्या नेतृत्वानं ज्या नेतृत्वानं 5-4-2,500 अशी समाधानकारक लमसम पगारात वाढ दिली, त्या पगारवाढीचा विरोध करून त्या नेतृत्वाला नाव ठेवण्यात मशगूल असलेल्या मान्यताप्राप्त आणि इतर संघटनांना माझं एक आव्हान आहे, तुम्ही जे कामगारांना मिळवून देऊ शकता, जे आंदोलनात करायचे ते तुम्ही करावं, पण आमच्या संघटना नेतृत्वावर चिखलफेक बंद करावी। पण टीका करून मोठं होता येत नसतं, मोठं होण्यासाठी काम करावं लागतं। कामगार मित्रांनो, या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी आजपर्यंत कामगारांच्या भल्यासाठी काय केलं आहे? वेळेवर करार केलेले नाहीत। कामगारांच्या आत्महत्या वाढत जात असताना देखील या संघटनांनी कधी तोंड उघडलेलं नाही, कामगारांच्या हक्कासाठी कधी संघर्ष केला नाही, सरकारदार्जनी भूमिका घेतलेली आहे। आणि हे आज ज्या धरणे आंदोलनाचा दाखला देऊन आंदोलन करण्याच्या वल्गना करायला ते त्यांनी खुशाल करावं। आम्ही म्हणतो 5-4-2,500 चुकीचे आहे तर चुकीचे आहे, पण त्या 5-4-2,500 वाढण्यापूर्वी तुम्ही कामगारांना 10-15,000 20,000 वेतन आयोग जो विलिनीकरण जे काय असेल ते मिळवून दिलं आहे का? कधी दिला आहे का पगारवाढ? मग तुम्ही ज्या आंदोलनामध्ये जी पगारवाढ मिळाली त्या पगारवाढीला विरोध म्हणून, त्या नेतृत्वाला विरोध म्हणून तुम्ही फक्त पडळकर साहेब आणि सदाभाऊंना टार्गेट करताय, ते चुकीचं आहे असं मला वाटते। कारण निस्वार्थ लढणाऱ्या नेत्याला, आमच्या नेत्याला तुम्ही नाव ठेवताय, हे चुकीचं आहे असं मला वाटते। कारण पडळकर साहेब आणि सदाभाऊंनी पगारवाढ दिलेली आहे, वाढ दिलेली आहे, कुणाची वाढ काढून घेतलेली नाही। तत्पूर्वी एस टीच्या इतिहासामध्ये असे बऱ्याच भत्त्याचे करार झाले की ते भत्त्याचे करार काही अंशी कालांतराने काढून घेण्यात आले। तर माझं एकच कृती समितीतल्या नेत्यांना एकच आव्हान आहे, तुम्ही तुमचं राजकारण करा, तुम्ही तुमचं आंदोलन करा, तुम्हाला आमच्या शुभेच्छा असतील, पण तुम्ही तुमच्या ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या संघटना नेतृत्वावर, ज्या नेतृत्वाने आमच्या पडतीच्या काळामध्ये आम्हाला 5-4-2,500 अशी पगारवाढ मिळवून दिली, जी तो एस टीचे कर्मचारी स्वीकारतील, चांगली आहे वाईट आहे, पण तुम्ही फक्त द्वेषापायी तुमचं दुकानदारी बंद होण्यासाठी जे तुम्हाला वाटते ती भीतीपोटी फक्त तुम्ही आमच्या संघटना नेतृत्वावर टीका करण्याचं बंद करावं। माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना काय जे चांगलं मिळवून देता येईल आमच्या नेतृत्वावर टीका करण्याचं सोडून द्या। कारण त्या नेत्याने एस टी कर्मचाऱ्यांसाठी सरसगट बोनस असू द्या, 5-4-2,500 वेतनवाढी असू द्या, किंवा दत्तक पाल्य घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना संगोपनाच्या रजा मंजूर करण्याच्या संदर्भातल्या रजा मंजूर करून घेण्याच्या संदर्भातला निर्णय असू द्या, आणि FNC परिपत्रकाच्या संदर्भातल्या बदलीचा निर्णय रद्द करण्यापर्यंतचा एवढा सगळा संघर्ष केलेला असताना देखील तुम्ही आमच्या संघटना नेतृत्वावर टीका करताय, हे मला कुठेतरी अत्यंत चुकीचं वाटते। संघटना म्हणून तुम्ही तुमच्या परीनं तुम्हाला जे काय करता येते ते करा। मला तर ह्याच्या पुढे जाऊन सांगायचं आहे की एस टीच्या विभागामध्ये, एस टीच्या या महामंडळामध्ये आजपर्यंत एवढ्या संघटना का अस्तित्वात आल्या? एकच संघटना मान्यताप्राप्त असताना देखील या नव्या संघटनांचा उदय का झाला? जे आज एकमेकाचं तोंड बघत नव्हते ते एकत्र का आलेत? याचा पण थोडा एस टी कामगारांनी विचार करावा। येणाऱ्या आंदोलनात कामगारांनी उतरायचं आहे नाही उतरायचं आहे, किंवा सेवाशक्तीनं पाठिंबा द्यायचा आहे किंवा नाही द्यायचा, ही त्यांचं नेतृत्व ठरेल। आम्ही तुमच्याकडे आलेलो नाही, किंवा आम्ही तुम्हाला संपासारखं मोठं नियोजन केलं असतं तर आम्हीही तुमच्यासोबत असतो, पण तुमचा केवळ राजकीय हेतू ह्याच्या मागे दिसतोय। आचारसंहितेचं कारण सांगून नियोजित संप करण्याऐवजी तुम्ही धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। माझं एवढंच म्हणणं आहे, तुमच्या या आंदोलनाला आमच्या शुभेच्छा। कर्मचारी या आंदोलनात उतरायचे का नाही ते ठरवेल, पण तुम्ही आमच्या नेतृत्वावर टीका करू नये। आणि मला एवढंच एस टी कामगारांना आणि कृती समितीलाही सांगायचं, तुम्ही कितीही टीका केली तर गोपीचंद पडळकर साहेब आणि सदाभाऊ हे एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देतील, आणि न्याय देणार तर फक्त आणि फक्त पडळकर साहेब आणि सदाभाऊच देतील, हेही मी ह्या क्षणी तुम्हाला सांगू इच्छितो। फक्त तुम्ही करणाऱ्याचे पाय ओढू नका, या उक्तीप्रमाणे आम्ही तुम्हाला तुमच्या आंदोलनाला शुभेच्छा देतोय, तुम्ही आमच्या नेतृत्वावर टीका करू नये, नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील।
एवढंच मी तुम्हाला या क्षणी सांगतो.